श्री संत गजानन महाराजांचा 115व्या समाधी सोहळ्यानिमित्त गुरुवार 28 ऑगस्ट 2025 रोजी एक दोन नव्हे तर तब्बल 115व्या वर्षांनीच गुरुवार दिवशी पुण्यतिथी येण्याचा सुवर्णमय अमृत योग आला। त्यानिमित्त निष्काम कर्मयोगी ज्येष्ठ सेवाधारी सुरेशराव ठाकरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात प्रांताकाली सुरेश दाम्पत्यांकडून श्रींच्या मूर्तीचा दुग्नाभिषेक करण्यात येऊन मंदिराचे पुजारी वेदशास्त्र संपन्न पुरोहित महेश महाराज पांढरकर यांच्या मंत्रोच्चाराद्वारे पूजन हारार्पण व प्रांतकालीन महाआरती घेण्यात आली। तर दुपारी 12 वाजता कारंजा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यपर आणि लोकप्रिय पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार श्री दिनेशचंद्र शुक्ला साहेबांच्या हस्ते श्रींची महाआरती घेण्यात येऊन मंदिराच्या प्रांगणात भव्य असा महाप्रसाद संपन्न झाला। यावेळी स्वतः ठाणेदार शुक्ला यांनी महाप्रसादाचे वितरण करून शुभारंभ केला। संत गजानन महाराजांचे शेकडो स्वयंसेवक सेवाधारी प्रसादाचे वितरण करीत होते। कारंजा शहरातील हजारो भाविकांनी शांतता संयम शिस्तीने प्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमाकरिता मंदिराचे सेवाधारी निष्काम कर्मयोगी सुरेशराव ठाकरे गुरुजी, गजाननराव कडू पुणेवार, मिट्टूभाऊ सांगानी, बिपिन वानी, किशोर पाटील बाक्कल, हरिभक्त पारायण दिगंबर महाराज महाजन, साहेबराव पापडे, संजय कडोळे, नवघरी काका, राजूभाऊ अस्सलमोल, गजानन सोळंके, किरण सावडे आदींनी स्वयंसेवा दिली। दुपारी 4 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर कारंजा शहरात ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस कोसळला। मात्र सुरेशराव ठाकरे व सेवाधाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे कार्यक्रम हर्षोल्लासात पार पडला। या कार्यक्रमासाठी सेवाधारी संजय मधुकरराव कडोळे पत्रकार यांच्या हस्ते मागील गुरुवार 21 ऑगस्ट रोजी श्रींचा अभिषेक होऊन तीर्थ स्थापन करण्यात आले। तर श्रींचे तीर्थ कलश विसर्जन त्यांच्याच हस्ते 28 ऑगस्ट ऋषीपंचमी रोजी करण्यात आले। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।